First ball this time, nicely played. There's the misfield and ball is racing for 4. What a start of day and what a poor fielding from the fielder in deep, and finally he's called 1-2 का 4. अतिशय खराब क्षेत्ररक्षण स्लॉपी वर्क आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही पायाच्या दरारमधून चेंडू फरार झाला होता. सीमारेषे पार पहिल्याच चेंडूवर पहिला सीएम चौकार. Yes, Suraj of the mark, Jai Bajrang Gorsai B, losing a toss batting first here. Shubha Dumal done an outstanding job in CM Trophy. This time beauty. Batsman tried to play across the line, with him outside the off stump. Lovely ball indeed. हमारे बीच में आगमन होने जा रहा है महेंद्र पाटिल जी का. आपका हार्दिक हार्दिक स्वागत है सीएम चषक में. मोस्ट वेलकम सर. राष्ट्रवादी जिला अध्यक्ष हैं. इस मर्तबा लूज बॉटम एंड से गेंद को पुश किया ऑफ साइड में. 1 रन बनता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 5 पे पहुंचा है. 5 without loss. Second match, today's 7th match in CM Cup 2018. Welcome all of you wherever you are. From the dashing and dynamic Nilesh Guruji, Devesh Patil ji, Pappu Khandakle ji, Yogesh Bhir ji, and Bhajpa Yuva Morcha Bhiwandi Kiramin, and organized by one of the best organization from Meet Sport Kawat. You are watching the morning session. First match is going to be Bunty. Right arm over the wicket. This time try to hook this ball. Ball is traveling to wicket keeper and there will be no runs. अच्छा उछाल भी मिलता है. और बंटी का जहाँ तक ताल्लुक है शुभा दुमाल, बाएं हाथ के बैट्समैन के लिए बहुत ही खतरनाक गेंदबाज है, क्योंकि वो इनकटर गेंदबाज है. बाएं हाथ के बैट्समैन के लिए गेंदें बाहर निकलती. बहुत बढ़िया गेंद. यही बंटी है जिन्होंने कहा था कि मेरे सर पे बाल नहीं. आपको तो पता होगा बाली ट्रॉफी में. नक्कीच अतिशय उत्कृष्ट ओपनिंग बंटी यांनी दिला होता. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय बंटी याच्याकडून. हेयर स्टाइल की उनकी काफी तारीफ हुई थी बाली ट्रॉफी में. बंटी राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए बाएं हाथ के बैट्समैन संदेश के लिए. ये देखिए ढूंढते रह जाओगे. संदेश गेंदों को ढूंढ रहे हैं. बहुत खूबसूरत गेंदबाजी हम कहेंगे बंटी की. लेग बाय का इशारा अंपायर का. ओवर समाप्त होता हुआ बहुत ही किफायती ओवर हम कहेंगे. मैंडेटरी पावर प्ले में अच्छी शुरुआत. 6 रन हुए. 2 रन का पेनल्टी दिया गया है लेट रिपोर्ट करने पे. तो दोनों कैप्टन इस बात को सुन ले. 1 ओवर की समाप्ति पे कुल रन बने हैं 8. पहिल्या षटकाची समाप्ती आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जय बजरंग गोडसे बी संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 8. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आज का पहला मुकाबला आप देख रहे हैं जय बजरंग स्पोर्ट्स घुड़सई बी और सौराज्य कशेली. देखना है कि सौराज्य सीएम में अपना राज्य कायम करती या नहीं. सूरज केने और अक्षय घरत को अनगांव से इस वक्त अक्षय घरत ने अनगांव से सूरज केने को ऑल द बेस्ट कहा है. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए नीतेश. सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन संदेश. अब तक खाता नहीं खोल पाए हैं. 3 डॉट गेंदे खेलिए. इस मर्तबा अच्छा ड्राइव. गेंद लॉन्ग ऑन पे पहुंची है. थोड़ा सा थ्रम्बल किया वहां पर और जहां 1 रन था वहां 2 रन बना लिए बैट्समैन ने. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 2 धावेने गोडसे संघाची धावसंख्या वाढून होते ते 10. आज का पहला मुकाबला आप देख रहे हैं. 7 मुकाबले खेले जाने हैं. अगली टीमों को बिल्कुल तैयार रहना है टॉस के लिए. राइट आर्म
राउंड विकेट जाते हुए। इस मर्तबा हेलीकॉप्टर स्ट्रोक हवा में, फील्डर उसके नीचे, कोई गलती नहीं, आउट हो गए बैट्समैन संदेश। और लग ही रहा था शुभा धुमाल जिस तरह की वो बल्लेबाजी कर रहे थे। दस रन, एक विकेट गंवाने के बाद 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। जो श्रोता अभी अभी हमारे टेलीकास्ट से या सीएम चषक से जुड़े हो, उनकी मालूमात के लिए कि आज सुबह का पहला मुकाबला लेट शेड्यूल हमारा शुरू हो चुका है। दूसरा ओवर चल रहा है। गोरसई भी 10 रन, एक विकेट गंवाने के बाद नए बैट्समैन पवन बल्लेबाजी को आए। पवन केने, सूरज केने, पवन केने एक से एक कमाल के खिलाड़ी हैं। वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. सूरज केने वैसे भी तालुका क्रिकेट के सुपर डीपर ऑलराउंडर हैं। पहली ऑफिशियल वार्निंग दी जा रही है कशेली टीम को, तीसरी पे 3 रन का पेनल्टी हो जाएगा। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए स्विच हिट करने की कोशिश, बीट किया हवा में। सूरज केने का जो फॉर्म, हालांकि एकता ट्रॉफी के वो सिटी क्रिकेट के मैन ऑफ द सीरीज है, ये नहीं भूलना चाहिए, लेकिन वो फॉर्म नजर नहीं आ रहा जो पिछले साल था। राइट आर्म ओवर द विकेट, ब्लॉक होल्ड में गेंद थी, छोटी बैकलिप से डिग आउट किया। ऐसा लग रहा है कि कशेली के जो खिलाड़ी है उनकी नींद पूरी नहीं हुई है। जहां 1 रन था, इन्होंने भी 4 दे डाले, 1-2 का 4। ऐसा लग रहा है कि उनकी नींद ही पूरी नहीं हुई है, जिस तरह 2 चौके दिए हैं। वाह, अनगांव से इस वक्त सचिन छलके ने गुरसई को ऑल द बेस्ट कहा है। आपका स्वागत है। खारबाव में हमारा टेलीकास्ट नहीं पहुंच रहा है, ट्रिपल एस से रिक्वेस्ट है कि टेलीकास्ट को पहुंचाए। इस मर्तबा स्विच हिट करना चाहते थे, बहुत बढ़िया गेंदबाजी हम देख रहे हैं। सूरज केनी को कठिनाइयों में डाल रखा है यहां पर गेंदबाज नितेश ने। विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा जगह नहीं दे रहे हैं स्ट्रोक लगाने के लिए। सीएम चषक में आप सभी का हार्दिक स्वागत है। मॉर्निंग सेशन है और पैक क्राउड। इस मर्तबा बॉल, बहुत खूबसूरत गेंद, आखिरकार अपना संतुलन और टेम्परामेंट खो बैठे। बड़ी मछली जाल में फंसती हुई। आइए देखते हैं, विकेटों को खुला छोड़ा था और ये देखिए डंडा गया सैर करने। और ये 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 14, 2 विकेटों के नुकसान पर। हमारे डैशिंग और डायनामिक नीलेश गुरु साहब पहली गेंद से हैं, लेकिन पहली गेंद से सीएम ट्रॉफी में आंखों देखा सुना रहे हैं शुभा धुमाल। मैं उनको कॉम्प्लीमेंट देता हूं कि सीएम चषक में उन्होंने बहुत अच्छी कमेंट्री की है, बहुत अच्छी टिप्पणी आ रही है, नॉलेज भी उनका अच्छा है। आइए माइक्रोफोन पे धमाल। धन्यवाद सिद्दीक बाबे सर. यापुढील सामना मित्रांनो कुठेही जाऊ नका. गुड बॉय केवणे दिवे 0 मिनिटांत कमाल फलंदाज अक्षय मडवी आपल्या ऍक्शन मध्ये दिसणार आहे. तर दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा वंडर बॉय प्रणय पाटील. साई स्पोर्ट्स खारबाव विरुद्ध गुड बॉय केवणे दिवे, दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. 2 षटकांची समाप्ती. नाम भी बड़े इंटरेस्टिंग रहते हैं, गुड बाय। देखना है कि वो गुड बाय करते हैं या साइंस स्पोर्ट को गुड बाय कराते हैं सीएम में। निलेश यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला हवेत आहे, मात्र सेफ लँडिंग होईल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय.
तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने धावसंख्यावर होते ती 15. शुभा दुमाल, तलोजा के एक टूर्नामेंट में जाने का इत्तेफाक हुआ था, टीम का नाम इतिहास मत पूछो. पूछा मैंने कैप्टन को कि ये नाम क्यों रखा है, जब बोले कोई इतिहास नहीं तो आप क्यों पूछ रहे. गोलंदाज निलेश याला सुवर्ण संधी आहे. जर आपण विकेटची हॅट्रिक घेतली तर मोनिश तरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. निलेश सामना करेल फलंदाज भावेश. दूरवर फळवलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये, इतर सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत. यावेळी का मोठा फाटका, हा झेल सोडला गेलेला नाही. हा झेल खूप महागडा ठरू शकतोय स्वराज्य कशिले बहुत संघाला. महंगा पड़ेगा क्योंकि भावेश पवार अर्पण मौला खिलाड़ी है, प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट है. ये देखिए हाफ पंच किया था उन्होंने और ये कैच बहुत महंगा पड़ सकता है क्योंकि ये ड्रॉप सीन के हीरो हैं और इनके बारे में मैं अक्सर कहता हूं कि जो भावेश पवार है ना, ड्रॉप सीन में आते हैं अक्सर हीरो बन जाते हैं और कभी कभी जीरो पे आउट हो सकते थे, लेकिन ये बहुत महंगा पड़ जाएगा कचेली को. निश्चितच आहे. 0वर बाद झाला असता मात्र 0वर बाद होण्याची संधी गमावली नाही. हिरो बनण्याची संधी आता मात्र भावेश पवारकडे. भूषण पाटिल ने खाड़बाओं से घुड़सई को ऑल द बेस्ट कहा. यावेळी एक मोठा फाटका, मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडूल क्षेत्ररक्षक आणि पवन केने याला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. ना पवन चल रही ना पवन के नहीं चले, क्योंकि आप देख रहे हैं पत्ते उतने हिल नहीं रहे. आज हवा नहीं चल रही है, लेकिन हवा चल रही है सिर्फ सीएम चषक की हवा चल रही है. हमारे सम्माननीय नीलेश गुरु जी की, उनके तमाम जो साथी हैं उनकी. हवा सिर्फ सीएम चषक की चल रही. नक्कीच सीएम चषक 2018 ची चर्चा आपण पाहतोय, कारण दक्षिण आफ्रिकेमधूनही या स्पर्धेसाठी SMS आले होते, मेसेज आले होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद लुटला जात आहे. देखिए ऐसा है सुभाष दुमाल के भिवंडी का क्रिकेट इतना मशहूर हुआ है, चाहे सिटी हो चाहे ग्रामीण हो. आपको तो पता है अमेरिका, साउथ अफ्रीका, दुबई, UAE, UK, सब जगह जो भिवंडी वासी रहते हैं या ठाणा वासी रहते हैं वो जरूर मैसेज करते हैं. दक्षिण आफ्रिकेमधून इनकेश पटेल या स्पर्धेचा आनंद लुटत होते आणि त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या. नवीन फलंदाज पंकज येतोय फलंदाजीला आणि गोलंदाजी मार्गावर सज्ज येतोय गोलंदाज निलेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दिशा यांची पंचांचा वाईटचा श्रेय होते. अवांतर धावसंख्या सिंगल निवडून होते ती 17. लेकिन सुबह का सत्र है और अभी तक अगर हम देखें तो कशीली की गेंदबाजी ने दबा रखा है. त्या क्राऊड आपल्याला पाहायला मिळते, कारण दोन्ही बलाढ्य संघ आपण खेळताना पाहतोय. यावेळी मात्र चेंज ऑफ द पेस थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज एका धावीने, ज्यापासून गोडसे 20 अंकाची धावसंख्या होते ते 18. बहुत अच्छी गेंदबाजी अभी तक हमने देखी. अभी तक आजादी भरत ने नहीं दी है बैट्समैनों को, हालांकि पुल करना चाहते थे. अधिक छोटी गेंद नहीं थी, गुडलैंड से उछाल भी था और मिस टाइम कर बैठे वहां पे भावेश पवार. गुड बॉय केवणीदेवी संघाचा संघ नायक आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तिसरं षटक मार्गस्थ निलेश तिसरं षटकात आलतोय. स्वराज्य कशेली विरुद्ध जयपासन गोडसे या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय. आजच्या 8व्या दिवसामधील हा पहिला सामना. यावेळी हुक केलेल्या चेंडूला फाईन खेळलेला आहे. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा कशेली संघाकडून. अभी तक कशेली ने 8 से 10 रन ज्यादा दिए अपनी फील्डिंग की वजह से और 2 रन पेनल्टी के दे डाले. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे कशेली या संघाकडून. देखिए क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं रहती, जर आणि तड, नहीं तो ये पिक्चर कुछ और रहता. नक्कीच धावसंख्या दरम्यान वाढवून झालेली ती 20. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सामनाकार फलंदाज पंकज. यावेळी मात्र स्वीप केलेला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाते. पहले इस कंट्रोल रूम से रिक्वेस्ट है कि सीएम चषक को मापोली और खारबाओं तक पहुंचाए, वहां के जॉइंटर से रिक्वेस्ट है. यानंतर
गुड बॉय केणुदेवी आणि साई स्पोर्ट्स खारबाव दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तीन मिनट का समय बचा है आपका, क्योंकि इसके बाद 6 मैचेस खिलाने हैं और ये मैच को अगर 12 बज जाएंगे तो 6 मैचेस 6 बजे तक खिलाने हमें. शेवटच्या षटकासाठी कर्णधारांनी चेंडू सोपवलेला आहे. गोलंदाज प्रेम याच्या हातामध्ये. दूरवर फैलवलेले क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. थर्ड सर्कलमध्ये शॉर्ट पॉइंट थोडासा बॅकवर्ड आणि शॉर्ट थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक आहे. इतर सर्व क्षेत्ररक्षक खोलवर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी लॉर फुलटा चेंडूला लॉफ केलेला आहे. लॉफ्टेड फटका लॉंग ऑनच्या वरून चेंडू सीमारेषा पार. सीएम षटकार. कहा था ना कि बहुत महंगा पड़ेगा. भावेश को जीवन दान देना मानो अपने पैर पे कुल्हाड़ी मारने के बराबर है. क्या फॉलो थ्रू था. इंग्लैंड के मॉर्गन की याद ताजा होती शॉट के पीछे. धावसंख्या षटकाराने वेगाने वरते. धावसंख्या 6 वाढून होते ती 30. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटक बदलण्यासाठी सर्वाजी कशिली संघाकडून गोलंदाज प्रेम. पुन्हा एकदा मोठा फटका. ये भी जाएगी साजन के घर. बहुत दूर गेंद गई है. मेगा 6 मैसिव हिट. आइए देखते हैं शॉर्टम पुल और पावरफुल ताकतवर शॉट. पावर बैक पुल स्ट्रोक. बहुत जल्दी हरकत में आए. छोटी गेंद थी, पीछे हटे, पुल किया और गेंद कहीं 100 मीटर्स दूर जाती हुई 6 रन. गार्डन में चली गई ये गेंद. बॅक टू बॅक 2 षटकार आणि भावेश पवार याला जीवदान दिलेलं मार्ग ठरतंय सूरज कशिले या संघाला. हे आपण रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकता. टॉवरिंग षटकार. भावेश पवार को जो मौका दिया गया महंगा पड़ता है. आपने देखिए जहां पर बड़े मैचेस सिटी क्रिकेट में भी रहे हैं. आपने बाली का मेगा फिनाले देखा, आपने मापोली क्रिकेट धमाका का मेगा फिनाले देखा. भावेश पवार को जिस टीम ने भी जल्दी आउट किया है वहां से धनेश कुक से दबाव में आ गई. निश्चितच ग्रामीण क्रिकेट असो की सिटी क्रिकेट आहे, भावेश पवार हा की प्लेअर आहे. भावेश पवार याच्यावर सर्व गणित अवलंबून असतंय. मग तो जयबजरंग गोडसे बी संघ असो की मात्र धनेश 11 कुक्षे संघ असो. पहिल्या दिवशी मी या गोष्टीचा उल्लेख केला होता. भावेश पवार हा की टेक्निकल प्लेअर आहे. प्रॉब्लम होने की वजह से ट्रिपल एस पे हमारा टेलीकास्ट नहीं पहुंच रहा है. कुछ ही देर के बाद शुरू होगा. तब तक के लिए हम क्षमा चाहते हैं. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढला जातोय. एक धाव पूर्ण प्रयत्न घातक ठरू शकतोय. मात्र दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने ज्यापासून गोडसे बी संघाची धावसंख्या वाढवून होते ते 38. बिल्कुल बहुत बढ़िया निर्णय. अंपायर का संदेह का लाभ जो रहता है वो बैट्समैन को दिया जाता है जब तीसरे अंपायर की सुविधा उपलब्ध नहीं होती है. और आपको तो पता है साउथ अफ्रीका भारत टेस्ट मैच में सबसे पहले तीसरी आंख को यूज किया था. सबसे पहले स्नेल के थ्रो पे शिकार हुए थे मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर. नक्कीच प्रेम. टेनिस क्रिकेट का पहला शिकार इरफान मुल्ला है जो नगर अध्यक्ष चषक 2000 में सबसे पहले तीसरे अंपायर के शिकार हुए थे. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू हवेमध्ये चांगला झेल आणि फलंदाज फेल. अतिशय उत्कृष्ट फटका होता. मग त्या फाईन लेग सीमारेषा क्लिअर करू शकला नाही भावेश. आणि अप्रतिम झेल आपण पाहतोय. सुरक्षा हातांची झोली पेश करतोय आणि भावेश याची केली संपुष्टात. खारबावगावचे उद्योगपती सन्माननीय यतीन पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सीएम चषक 2018 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे.
यापुढील सामना गुड बाय केवणेदेव आणि साई स्पोर्ट्स खारबाव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा संघनायक वंडर बॉय खारबाव प्रणय पाटील आलेला आहे. 0 मिनिटां कमाल. गुड बाय केवणेदेव संघाचा अक्षय मडवी आपण यायचं आहे. प्रेम वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं षटक बदलतोय. सामनागर फलंदाज पंकज, नवीन फलंदाज मेघना देतोय गुडसे संघाचा संघनायक. यावेळी का मोठा फाटका. हो 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 ये उडाया. गणपती देवा तुझ मला हवा तुझ्या सग भावत वाटतंय मला हो वाटतंय मला एक वचन पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला एक वचन पाहुणा आईला. हे आपण पाहू शकता अतिशय उत्कृष्ट फटका पंकज भोईर याच्या बॅट मधून. चेंडू बॅटला लागला होता त्याच्यावर मोर उमटली होती षटकाराची. धावसंख्या 6 ने वेगाने होते. धावसंख्या 6 ने ओढून होते ती. डबल फोर्ड 44. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि धावबाजीवरपणे फलंदाज जबाद. अशा प्रकारे जयभजन गोडसे बी संघाने आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या त्या 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे स्वराज्य कशिले या संघासमोर. तर बोलूया मित्रांनो आपण नाणेफेकीकडे. आणि नाणेफेकीसाठी हॅलो स्वराज्य कशेळी आपल्याला एक विनंती असेल, विना विलंब कुठल्याही प्रकारची वेळ न दवडता आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. समोरचं क्षेत्ररक्षण टीम मैदानात पोहोचलेली कुठल्याही प्रकारचा विलंब न करता स्वराज्य कशेली आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. मंचावर विराजमान सन्माने लहू थापट साहेब, जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान सरपंच सन्माने सुदाम गडक साहेब, ॲडव्होकेट अशोक ठाकरे. आपण विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. साई स्पोर्ट्स खारबाव आणि गुड बाय केवणीदेवे या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. नाणेफेक केली जाणार आहे. आमचे तिन्ही मान्यवर नाणेफेकीसाठी येत आहेत. सूरज भोईर गुड बाय केवणीदेव संघाचा संघनायक आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा संघनायक वंडर बॉय प्रणय पाटील. आमच्या मान्यवर यांच्या सोबत असते नाणेफेक केली जात आहे. नाणेफेक जिंकलेले गुड बाय केवणीदेवी संघाच्या संघनायकाने. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायचे, व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देताना आमचे मान्यवर त्याचे म्हणजे सोपर्ण मात्रे यांनाही आपण पाहू शकता. सूरज श्यम चषक देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव आणि या चषकामध्ये खेळताना आतापर्यंत कशा प्रकारे एन्जॉय केलेला आहे? खूप चांगला एन्जॉय केलेला आहे. चांगला ग्राउंड आहे. जरा मजा आली खेळायला इथं. गुड बाय केवणीदेव संघ नो डाऊट एक चांगला संघ आहे. जय सोनाई वडोनगर चषकाचा हा रनर संघ आहे. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स त्यामध्ये आपल्या संघाने केले होता. तर नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागलेला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना समूल संघ एक चांगला संघ आहे. त्या संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईन. तर त्या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते असे फलंदाज असतील प्रतिस्पर्धी संघाचे त्याच फलंदाजांना जास्तीत जास्त लवकरात लवकर पेळ्यांचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न असेल. समोरील संघ मोठा संघ आहे. त्याच्यामध्ये मोठे मोठे बॅट्समन आहेत. आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि हे कमीत कमी धावापर्यंत रोखण्यासाठी असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून कसं अपेक्षा असेल? पंकज, जय, सागर. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. प्रणय नाणेफेक आपण हारलेले आहेत. जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय? फलंदाजीच केली असते. म्हणजे आपल्या मनासारखं घडलेलं आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे.
मागील सामन्यामध्ये आपण पाहतोय की या सीएम चषकामध्ये वंडरबॉय खारबाव वंडरफुल जे प्रणय स्वतः संघनायकाची पाहायला मिळाले नाही, मात्र खारबाव भूषण कारभारे अतिशय उत्कृष्ट फॉर्ममध्ये तुझ्यासहित असे कोणते फलंदाज असतील आणखीन की या महत्त्वाच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करतील आणि चांगला परफॉर्मन्स करून जास्तीत जास्त किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांकडून 100% देण्याची अपेक्षा करतो. सीएम चषक 2018 चे आयोजन आहे, या आयोजनाविषयी काय वाटतंय? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि एक प्रकारचा हा इतिहासच रचलेला आहे, कारण फ्री एंट्री कोणी देत नाही आणि हे त्यांनी शक्य करून दाखवलेलं आहे. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. तर टॉस बॉक्स म्हणून न्यू जर्सी नाणेफेक जिंकलेले आहे सूरज गुड बाय केवणीदेव संघाचा संघनायक प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. हॅलो 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 45 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये आलेले आहेत. जयेश आणि निलेश वैयक्तिक सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी पंकज भोईर याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे मेघनाथ केने याने. पॉवरप्लेच्या षटकामध्ये क्षेत्राची वेळ रचना आपण पाहू शकता. शॉर्ट पॉइंट किशोर शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये शॉर्ट कव्हर आपल्याला पाहायला डीप कव्हर एक क्षेत्ररक्षक आहे. पहली गेंद के साथ हॅलो फुल टॉस गेंद को इनफील्ड के ऊपर से खेला है, गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग पर, वहां पर गेंद को उठाने में सफल हुए. खाता खुलता हुआ यहाँ पर बैट्समैन नीलेश का. लक्ष्य जो रखा है 45 का है. गुड बाय केवणीदेवी संघाचा संघनायक आपण चेंडूची निवड करण्यासाठी यायचं आहे. पंकज राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए पटकी हुई गेंद कट करने की कोशिश, बल्ले के ऊपर से निकल गई विकेट कीपर के पास. जगह दे बैठे थे वहां पर, लेकिन स्क्वायर कट नहीं कर पाए थे बैट्समैन. आप देख रहे हैं सीएम कप 2018. पंकज भोईर फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. पंकज राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए पैरों से टकराई, आउट एलबीडब्ल्यू. इंपैक्ट बिल्कुल स्टंप्स के सामने था, अंपायर को दुविधा नहीं और आउट होके जा रहे नीलेश 2 रन बनाकर. ये देखिए बिल्कुल नीचे बैठ गई थी गेंद, विकेटों के सामने रहे थे. शायद बैट्समैन हॅलो कह रहे थे कि व्हाईट उनके- स्विफ्ट गाडी जी नॉन स्ट्राईक एंडचे आहेत, व्हाईट स्पीड गाडी त्यांनी ती बाजूला करायची आहे. फलंदाजांना त्याचं अडथळा होत आहे. व्हाईट स्विफ्ट गाडी आहे ती बाजूला करायची आहे. शायद बैट्समैन के आंखों पर डिफ्लेक्ट लाइट आ गई थी, जहां पर वो समझ ही नहीं पाए. पहला झटका लगता हुआ आउट होके जा रहे हैं नीलेश. उनकी जगह देखना है कौन से बैट्समैन बल्लेबाजी को आते हैं. अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतोय पंकज भोईर, ज्याने सीएम चषकामध्ये मॅजिक षटक हाताळलं होतं शिलमाता वले या संघाविरुद्ध मैदान क्रमांक 2 वर. 7 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना शिलमाता वल संघाला पराभूत केलं होतं. ज्यापासून गोडसे बी या संघाने त्यामध्ये विजयाचा शिल्पकार ठरला होता पंकज भोईर. नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे हैं. प्रेम दो रन 1 विकेट गंवाने के बाद 45 की चुनौती का पीछा कर रही है सौराज कशेली. गोडसे येथून किरण राजेंद्र ठाकरे यांच्याकडून सीएम चषक 2018 साठी ज्यापासून गोडसे बी संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद किरण राजेंद्र ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. पंकज भोयर राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए सामना करेंगे नए बैट्समैन प्रेम.
कशेली को मैंडेटरी पावर प्ले में रन बनाने होंगे। इस मरतबा ग्लांस करने की कोशिश ऊपर लगी थी, अपील जरूर वहां पर, अंपायर सहमत नहीं, लेग बाय का इशारा। 1 रन से स्कोर 3 रनों पे पहुंचा है, 3। कुछ बातचीत कर रहे हैं वहां पे भावेश पवार अपने गेंदबाज से। बहुत ज्यादा क्रिकेट खेलते हैं भावेश पवार। इस मरतबा अच्छा ड्राइव भावेश पवार, जब तक गेंद को उठाते रन पूरा किया बैट्समैन ने। मैंडेटरी पावर प्ले में रनों पे रोक लगा दी है। बहुत अच्छी गेंदबाजी हम देख रहे हैं। वैसे भी बहुत बड़े नाम हैं, भावेश पवार हैं, सूरज केनी है, पवन केनी है। इस मरतबा प्ले डाउन, अजीबो गरीब शॉट खेला। आ बैल मुझे मार की कहावत सुनी थी, लेकिन आ बॉल मुझे मार। तो पत्ता कर तो गुल हो, तो पत्ता कर तो गुल पावरफुल। ठीक है, पावरफुल मैचेस भी आप देखेंगे। झिड़के की भी टीम पहुंच चुकी है। केदार पाटिल, आपका हार्दिक स्वागत है। केदार पाटील आहे ज्यांनी सेम चषकामधील पहिलं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केलेला। नाबाद 52 धावांची खेळी गेली होती, त्यामध्ये तब्बल 8 षटकारांचा समावेश होता। सेम चषकामध्ये भावेश सर आतापर्यंत 2 अर्धशतक झळकावून गेलेले आहेत, त्यामध्ये केदार पाटील याच्या अर्धशतकाचा समावेश आहे। त्यानंतर बलवंत दलवी याच्या नावे एक अर्धशतक आहे। महेंद्र पाटिल को भी हम एक्शन में देखने जा रहे हैं साइंस स्पोर्ट खड़बाव में। सिटी क्रिकेट में साइंस स्पोर्ट खड़बाव ने बहुत नुमाया रोल अदा किया है। Is going to be Bhavesh Pawar facing him batsman. Runs getting very difficult because Bunty, one of the class player, Jayesh and Bunty, these two are is there. End of the first over, not enough total on the board, 4 for the loss of 2 wicket. 41 run needing to victory in 3 overs. हॅलो, आयोजन कमिटी तर्फे अंपायर्सना एक विनंती। पहिला सामना आहे, ऑलरेडी आपण उशिरा शेड्यूल चालू केलेला आहे आणि आता विलंबही होत आहे, तर अंपायर्सनी वेळेचा भान ठेवा। खेळाडूंनी खेळाची आचारसंहिता बाळगा। देखना है कि खेल थोड़ी देर के लिए रुका हुआ है। अगले टॉस को किसने जीता है और अगला मुकाबला होने जा रहा है। गुडबाय केवणे देवे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे। आज 7 बड़े मैचेस आप देखने जा रहे। कल सीएम ट्रॉफी का कौन बनेगा विजेता, कल सुपर गुरुवार में देखना ना भूलिए। ये आप देख सकते हैं पैक्ड आउट। भारत रत्न लेट अटल बिहारी वाजपेयी स्टैंड को दिखाया जा रहा था। गेंदबाजी के लिए भावेश पवार, लेफ्ट आर्म राउंड विकेट। पहली गेंद अंधाधुंध हुक स्ट्रोक है हवा में, बहुत बढ़िया कोशिश, लेकिन कैच छूटता हुआ। नजरें हटी थी जब जय शॉट को खेल रहे थे। 1 रन स्कोर में बढ़ता हुआ, स्कोर 5 पे पहुंचा है। रनों के लिए बहुत कड़ी परीक्षा ली जा रही है बल्लेबाजी की। भावेश पवार, ओहो, स्कूप किया लेकिन अपने ही जाल में शिकारी बच गया। ऐसा लगता है कि घोड़सई बी के जो खिलाड़ी हैं उनके हाथों में चिकनाई रहेगी सुबह के नाश्ते की। इसीलिए तो मैं कहता हूं कि आप बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले। 2 पे 2 छोड़ डाले भावेश पवार के।
बंटी इम्प्रोवाइज शॉट खेलना चाहते थे, सीधी गेंद हवा में थी, आसान सा कैच छोड़ दिया। इस मरतबा करारा स्ट्रोक, फील्डर मौजूद है सूरज के ने, एक से ज्यादा कुछ भी नहीं। ऐसा लग रहा है कि कशेली की जो बल्लेबाजी है बहुत दबाव में आ गई है। ऐसे मैचेस को जीतने के लिए हर ओवर में आपके पास एक या दो बड़े शॉट चाहिए। बढ़िया गेंद, यॉक कराने की कोशिश, बहुत खूबसूरत गेंदबाजी हम देख रहे हैं। हरफन मौला खिलाड़ी, ये देखिए साइड आर्म गेंद की थी और वो भी तेज यॉर्कर, लेकिन निशाना चूक गए थे वहां पर। इस मरतबा फिर से अच्छी गेंद थी, रनों का दुष्काल पड़ा हुआ है, 8 रन। कभी रनों की रंगोली होती है सीएम कप में, तो कभी रनों का दुष्काल हो जाता है। तेज हवाएं बह रही है मैदान के ऊपर, अच्छी गेंद, समझ ही नहीं पा रहे बैट्समैन के गेंदें कहां पीछे हो रही है और कहां से निकल रही है। भुलभुलैया गेंदबाजी हम देख रहे हैं। 2 ओवर की समाप्ति कहीं भी पिक्चर में नजर नहीं आ रही है। स्वराज कशेली 9 रन, 2 ओवर में आप जीतने के लिए 36 रन चाहिए। डू और डाई की स्थिति देखना है, करो या मरो। सूरज के ने गेंदबाजी पे लगाए गए, सुपर डीपर ऑलराउंडर। सूरज आसमान में चमक रहा है और इस चमकते हुए मैच के लिए कमेंट्री के लिए आ रहे हैं सुभाष धुमाल। धन्यवाद सिद्दीक बाबे सर। तिसरं षटक घेऊन येते सनप गोरसे, सूरज केने अतिउत्कृष्ट गोलंदाज जादवले होते। पहिलं षटक हाताळलं होतं पंकज याने, दुसरं षटक भावेश याने अप्रतिम हाताळलं होतं आणि पूर्णपणे दबावच्या स्थितीमध्ये आपण पाहतोय स्वराज्य कशिले या संघाला। यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, एक चोटी धाव पूर्ण करतात, ओव्हर थ्रूच्या रूपाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही। बहुत परेशान है कशेली के बैट्समैन, एक जाता है तो दूसरा आता है गेंदबाजी के लिए। स्ट्रॉंग बॉलिंग लाईन आपण पाहतोय गोरसे संघाकडून। पहिलं षटक उत्कृष्ट हाताळलं होतं, त्यानंतर दुसरं षटक त्यापेक्षा उत्कृष्ट हाताळलं गेलं होतं सूरज। यावेळी मात्र अतिशय वेगवान चेंडू, पुन्हा एकदा चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज। बायचा इशारा येतो पंचांकडनं, धावसंख्या सिंगलने आउट होते ती 11। धावांसाठी झगडताना आपण पाहतोय स्वराज्य कशेली संघाच्या फलंदाजांना, आणि त्याचं कारण अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी ज्यापासून गोरसे बिया संघाकडून। यावेळी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला। चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं आहे स्वतः संघ नायक गोरसे संघाचा मेघनाथ केने याच्याकडून। कारण ये था कि गेंद बाहर निकल रही थी और बल्ला ज्यादा घूम गया था जब शॉट खेलने जा रहे थे बैट्समैन। धावसंख्या 2 ने आउट होते ते 13, 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे। यावेळी मिडविकेट रिझनमध्ये चेंडू टोलवला जातोय, भावेश पवार चेंडू झेपावतोय, फक्त एकच धाव घेण्याची संधी, एका धावेपेक्षा अधिक नाही, एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही। धावसंख्या 1 ने आउट होते 14। देखिए ऐसे मैचेस हैं, लेकिन ऐसा लग रहा है कि दोनों बैट्समैन ने मुंबई की स्लो लोकल पकड़ ली। नक्कीच आपण पूर्णपणे दडपणाखाली पाहतोय स्वराज्य कशिले हा संघ। यावेळी मात्र चेंज ऑफ द पेस, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं। बहुत खूबसूरत गेंद, गति परिवर्तन चतुराई से करते हुए। अब कहना होगा कि कशेली ने हिम्मत हार दी है अभी तक। निश्चित कशिली संघाने गुडघे टेकलेले आहेत जवळ जवळ गोरसे संघासमोर, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। बॅकफुट जाऊन चेंडूला टोललेला आहे, एक्स्ट्रा ओरिजन मध्ये चेंडू जातोय, स्वतः गोलंदाज चेंडूवर जातोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज। एका धावेने धावसंख्या होती ते 15। अभी तक बिल्कुल एक तरफा मुकाबला, और सुभाष धुमाल दुनिया में कोई भी ऐसा शख्स आदमी नहीं है जो एक तरफा प्यार और एक तरफा हार चाहे। नक्कीच कोणालाही असं आवडत नाही। एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यापासून गोरसे बी संघाचं पारडं पूर्णपणे जड। दीपक
ठाकरे हमारे बीच में है, ऑर्गेनाइजिंग कमेटी के। वाकई में मित स्पोर्ट कवाड ने ये बिग शो आप तक लाया है। शेवटचं षटक बदलण्यासाठी गोडसे एक्सप्रेसचा राहुल केने आज पाचारण केलेलं आहे. सामनाकार फलंदाज बंटी. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू जातोय. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या होते ते 16. राहुल केने हा या सिटी क्रिकेटमध्ये महिंद्रा स्पोर्ट्स संघाकडून खेळताना आपण पाहतोय. युवा टॅलेंटेड गोलंदाज ज्यापासून गोडसे संघाचा शेवटचा षटक चालतोय. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कव्हर रिजन मध्ये चेंडू टोलवला गेलेला आहे. डीप कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण किशोर. मुझे लगता है दोनों बैट्समैन नॉट आउट आएंगे. नक्कीच जणू की आपण कसोटी सामना पाहतोय आणि त्याचं कारण अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी तिखट मारा ज्यापासून गोडसे बी या संघाकडून. यावेळी करारा फटका आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषे बाहेर सीएम चौकार. पहला अच्छा शॉट हमने देखा बंटी के बल्ले से. आइए देखते हैं किस तरह से चौका जड़ा था वहां पे बंटी ने. He picks on the half volley and firmly driven. Sloppy work in deep and finally ball is ricochets to the boundary for 4. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातो 104 मध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती आणि जवळजवळ या सामन्याचे चित्र स्पष्ट झालेले कारण मिशन इज इम्पॉसिबल. 2 चेंडूंनी तब्बल 24 धावांची आवश्यकता आहे. यावेळी फुलटा चेंडू फायनल रिजन मध्ये 1 धाव पूर्ण. संदेश के गेंदे हाथों में ही नहीं आ रही. जज ही नहीं कर रहे वो गेंद को. 1 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. यावेळी एक मोठा फटका मात्र खूप उशीर. खूब उशीर नहीं बल्कि बत्ती बुझने के बाद तेल डाला जा रहा है. नक्कीच आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे ज्यापासून गोडसे बी या संघाने. अभिनंदन ज्यापासून गोडसे बी. हाडलं का स्वराज्य कशिली. मॅन ऑफ द मॅच गोडसे गौरव. प्राउड ऑफ भिवंडी भावेश पवार. बिल्कुल प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट. भावेश पवार इज द मैन ऑफ द मैच. कशेली की जो चूक थी वो कहाँ हुई. जो बिगिन ओवर था पहला, वहां पे पंकज के सामने उन्होंने अटैकिंग क्रिकेट नहीं खेला. वहां से उनका वापस आना मुश्किल हो गया. हमारे साथी कमेंटेटर शशिकांत जी हमारे बीच में है. आपका हार्दिक स्वागत है. तो many congratulations भावेश पवार once showing his class. ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार इज द मैन ऑफ द मैच. हार्ड लक कशेली. हार्ड लक स्पेशल बंटी. आपण पाहू शकता त्यांचं स्वागत सत्कार सन्मान केले जाते. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत गोडगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मानित सुदाम गडक साहेब यांचंही स्वागत सत्कार सन्मान या सीएम चषकाचे शिल्पकार आयोजक निलशी गुराव साहेबांच्या शुभ हस्ते केले जाते. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत गोसेगावचे ॲडव्होकेट अशोक ठाकरे यांचं स्वागत सत्कार सन्मान. निलेश गुरव साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट अशोक ठाकरे यांचं स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे. क्रिकेटचे कट्टर चाहते